रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओळी क्रमांक 224 ते 226चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. अवधारी अति जवळकीचे हे सकळी सोयरे आमुचे मनोनी दोष आर्थिवाचे भोरताची. या ओळीचा अर्थ असा होतो की अर्जुन म्हणतो, हे देवा, नीट लक्ष देऊन पहा. हे सर्व समोर उभे असलेले लोक माझे अत्यंत जवळचे आहेत. सोयरे सगळे सोयरे आहेत, नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल वध किंवा मारणे असे शब्द उच्चारणे सुद्धा पाप आहे असे मला वाटते. तर मग मी या सर्वांचा वध कसा करू, यांना कसे मारू, यांचे प्राण मी कसे घेऊ, सांगा देवा, असे श्रीकृष्णाला अर्जुन म्हणत आहे. हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा. या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. अर्जुनाचे मन अतिशय व्याकुळ झालेले आहे. त्या अर्जुनाने आपल्या सगळे सोयऱ्याबद्दल खूपच विचार केलेला आहे. त्यामुळे तो अतिशय व्याकुळ होऊन श्रीकृष्णाला म्हणतो की हे देवा, यांनी जरी माझ्यावर शस्त्र उचलले तरी मी यांना बिलकुल मारणार नाही. यांनी जरी मला मारून जरी टाकले तरी मी यांना मारणार नाही किंवा यांच्यावर मी शस्त्र उचलणार नाही. कारण हे सर्व आमचे पाहुणे आहेत, नातलग आहेत. यामध्ये ज्यांनी माझ्यावर उपकार केले असे लोक आहेत व असेही लोक आहेत की ज्यांच्यावर मी उपकार केलेले आहेत. तर मग यांना कसे मारू मी, असा प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल येथ तरी हे अनुचित नाचरे मी. या ओव्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की हे देवा, केवळ पृथ्वीचेच नव्हे तर त्रैलोक्याचे निष्कंटक राज्य मला जरी दिलं तरीही मी हे अनुचित म्हणजे अयोग्य कृत्य करणार नाही. कोणते? युद्ध करणे व त्यांना मारणे. हे पाप माझ्याकडून घडणार नाही असे श्रीकृष्णाला अर्जुन म्हणत आहे. या ओव्यामधून अर्जुनाचा मोह आणि त्याची अहिंसक वृत्ती दिसून येते. तो सध्या केवळ शारीरिक नात्याचा विचार करीत आहे. त्याच्या पलीकडे विचार करण्याची अर्जुनाची बुद्धी राहिलेली नाही. तो फार प्रेमाने आणि नातलगाच्या आपुलकीने ग्रासलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.